खूप आनंदी आहेत, कारण सगळ्या न्यूज मीडिया या प्रिंट चॅनलवाल्यांनी आमचं मराठ्याचं आंदोलन दाखवायचं बंद केलं होतं का कोणाच्या दबावाखाली ते आम्हाला माहित नाही, पण आम्ही पुढारी न्यूज चॅनलचे इतके धन्यवाद मानू की त्यांचे संपादक जयता प्रसन्न जोशी सरांनी इतकं छान हे केलं. आज माझं स्वतःचं वैयक्तिक त्यांचं स्टेटस आहे माझ्या मोबाईलमध्ये. मी प्रसन्न जोशी सरांच्या इतके हात जोडून धन्यवाद मानतो की सर कमीत कमी तुम्ही तरी आमच्यासाठी एक मिनिटं का होईना पण बोललात. धन्यवाद खूप खूप सर. तुमच्यासाठी इथून पुढे कधी मराठा समाज एकजुटीने तुमच्या पाठीमागे राहील सर. धन्यवाद पुढारी न्यूज चॅनलचे. इलेक्ट्रॉनिक मीडियाने काही अफवा पसरण्याचं काम केलं, पण पुढारी न्यूजच्या माध्यमातून प्रसन्न जोशींनी जो शेतकऱ्याची कांदा भाकर चटणी खाऊन एक सत्यता मांडण्याचं त्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम केलं, त्याबद्दल मराठा समाजाच्या वतीनं प्रसन्न जोशी सरांचे मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत देखील. आणि आज या ठिकाणी आम्ही एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो. त्याचं देखील आम्ही आम्हाला स्वतः एक भाग्यवान समजतो, कारण की आम्ही एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालेलो आहोत. आणि पुढारी न्यूजनं या आंदोलनाबद्दल एक सकारात्मक आणि जे सत्य परिस्थिती मांडली त्याबद्दल हा मराठा समाज कायम पुढारी न्यूजचा ऋणी राहील. खरं पुढारी न्यूज अशी आहे की खऱ्याला खरं सांगणारे आणि एवढंच खऱ्याला खरं सांगणारे हे अशी पुढारी न्यूज सांगत होते. आणि आतापर्यंतच्या बातम्या 5 ते 8 म्हणजे 19 तारखेपासून जे देत होते ते जे काय खरं घडतंय आझाद मैदानावर तेच ते बोलत होते. दुसरा फपट पसारा काय सांगत नव्हते. म्हणून मी त्यांना तमाम महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांकडून आणि माझ्या गावातून सगळ्यांना त्यांचे पहिल्यांदा मी अभिनंदन करतो. सगळ्यात एक नंबरचं पुढारी चॅनल तुम्ही आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातच देशभरातून हा जिथं जिथं मराठा समाज आहे त्या ठिकाणाहून हा पुढारी चॅनल एक नंबरचा चॅनल ठरलाय तुमच्या या मराठा आंदोलनाच्या या लढ्यामध्ये. म्हणून सर्व समाज बांधवांच्या वतीनं आणि संपूर्ण माझ्या देशवासियांच्या वतीनं तुमचं मनापासून आणि खूप आभार हे करतो. मुंबईमधले जी लोकल लोक आहेत त्यांची पण तुम्ही न्यूज बघितली असेल. त्यांनी पण व्यवस्थित सांगितले की आम्हाला मराठा समाजाकडून अजिबात त्रास नाही, काही नाही. पण पुढारी न्यूज असा एक चॅनल आहे की त्यांनी आम्हाला त्यांच्यामध्ये ज्यावेळेस मराठी आले, पण मराठी आल्यामुळं जी मुंबई आहे ती महाराष्ट्राची असल्यासारखं वाटतंय. जे प्रप्रांतीयचा जेवढा इथं लोंढा होता फक्त ते पुढारी न्यूजनं दाखवला, इथं दुसऱ्यांनी कोणत्या चॅनलनं दाखवलं नाही. मग याला कारणीभूत फक्त पुढारी न्यूज आहे. संपादक पुढारी न्यूजमध्ये का त्या न्यूजने जे पुढारी न्यूजने हे सत्य परिस्थिती मोर्चातली दाखवली नाही. एकमेव असा पुढारी न्यूज होतं की ते सत्य परिस्थिती दाखवत होते. आणि मराठा समाजाचे 58 मोर्च निघाले, कुणालाही धक्का नाही, कुणाला कुठली काही नाही. पण ते ह्यांनी जे दाखवलेले ह्यांच्या सरकारचेच काही माणसं होते जे या आंदोलनामध्ये घुसवले होते. आणि त्यांना सांगितलं होतं की इथे हा आंदोलन उधळला सरकारचा डाव होता, पण हा डाव फसलेला आहे. आणि मराठे आज शांत आहेत. मराठ्यांनी कुठलाही त्रास दिलेला नाही. मुंबईकरांना माहिती आहे. मुंबईकरांनी जो हे घेतलेला आहे पुढारी न्यूजने जो घेतला मुंबई लोकल जे सांगितलेलं आहे की आम्हाला मराठ्यांचा कुठलाही त्रास नाही आहे आणि हे आम्हाला कुठे त्रास होत नाही आणि काही नाही. निर्भीड आणि वास्तवदर्शी सत्य दाखवणाऱ्या पत्रकारितेचं कौतुक या सगळ्या मराठा आंदोलकांकडनं करण्यात आलेलं आहे. अर्थातच या 5 दिवसांच्या संघर्षाच्या काळामध्ये या आंदोलनातला माणूस पण जपण्याचा प्रयत्न हा पुढारी न्यूजच्या माध्यमातून झाला. आणि त्यानंतर येणाऱ्या सगळ्या कौतुकाच्या प्रेमाच्या या सगळ्या प्रतिक्रिया आहेत